डॉक्टर दत्तू मेरा यारा, मेरा शेर। क्या हुआ? मैंने कैसे क्यों कर रहे हो? ए, हम तुझसे बात कर रहे, कहाँ हुआ? कहाँ है? टुकुर टुकुर देख रहे हो, कहाँ हुआ? भोजपुरी? हाँ, तुम्ही दिसताय चेहऱ्यावरून भोजपुरी. असरा असरा रंबा रोप निर्या. रिवन मी चेहऱ्यावरून भोजपुरी वाटतो, हे काय? तू चेहऱ्यावरून आफ्रिकन वाटतो. ही कोण? ही कोण? करपलेली रशियन. आणि एक लक्षात घ्या, हे हॉस्पिटल आहे. ओके, ओके. कळतं ना तुम्हाला? हो. हळू आवाजात बोलायचं. हो, हो. इथे त्या रुग्णाचा आत्ताच डोळा लागलाय. हो, हो. कळलं? आणि हा. नेहमी सारखा आक्रस्था अभिनय करायचा नाही. कोण बोलतोय बघा. सॉरी डॉक्टर, सॉरी. काय आहे ना, म्हणजे दत्तू कोमातून बाहेर आलाय हे कळल्यापासून खूप एक्साइटेड झालाय गौरव. खूप खूप म्हणजे असंच करते ते बघा, कसं करतोय ते बघा. मेरा भाई, मेरा यारा. आमचं ना 8 दिवसांपूर्वीच लग्न होतं. काय सांगता? हो, पण दत्तू ना याचा खूप जवळचा मित्र आहे. अच्छा. हा बोलला जोपर्यंत दत्तू बरा होत नाही ना तोपर्यंत लग्नच करायचं नाही. नाही नाही, मी बोललो होतो. आम्ही थांबवलंय आमचं लग्न. वा मोरे वा वा. आज मी तर जो काही आहे ना, तो फक्त आणि फक्त त्या दत्तूमुळे. हो. का? कसं काय? ह्याचे जाम उपकार आहे माझ्यावर. म्हणजे ही 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 आज माझ्या शेजारी आहे ना, शिवानी. ही फक्त आणि फक्त ह्याच्यामुळे. डॉक्टर, मीट माय लवली फॅन्सी ड्रेस. फॅन्सी फियांसी. हा सॉरी, हा तेच ते. अच्छा. हा, हाय. आज ही माझ्यासोबत आहे ना, ह्याचं सगळं क्रेडिट या दत्तूला जातंय. काय सांगता? कसं काय? कसं काय? हा. मला आणि शिवालीला लग्न करायचं होतं, अच्छा. पण शिवालीच्या घरच्यांचा नकार होता लग्नाला. बापरे. ही गोष्ट दत्तूला जेव्हा समजली ना, दत्तू मला बोलला, भाई चल, भाभी को उठा के लाते. मला काही कळायच्या आत दत्तू हिच्या घरी गेला. हिच्या घरच्यांनी हिला 5व्या माळ्यावरती बंद करून ठेवलं होतं. दत्तू खिडकीतून गेला, साडीने हिला खाली उतरवलं. ही खाली, दत्तू वर, दोघे आनंदाने नाचू लागले. यांचा आवाज ऐकून हिच्या घरच्या उठले, त्यांनी तलवारी काढल्या. बापरे. दत्तू घाबरला. दत्तू लगेच खिडकीतून खाली उतरण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना बघून असं केलं, "ऍक्ची, ऍक्ची, ऍक्ची." दत्तूचा हात सटकला. दत्तू 5व्या माळून गप खाली. या एवढीच्या जीवाने आमच्या प्रेमासाठी एवढं केलंय डॉक्टर. आणि हा मला समजला कोम्यात गेला म्हणून, पण तुम्ही त्याला बाहेर काढलं कोमातून. डॉक्टर, माझ्या दत्तूला तुम्ही वाचवलं. मी काय करू तुमच्यासाठी डॉक्टर? मी काय करू? उठा उठा. हे बघा, मी काय माझा दत्तू. हे बघा, मी काय उपकार केलेले नाहीत. हा, झाडाला जसं त्याचं प्रत्येक फूल, आईला तिचं प्रत्येक मूल, तसंच आम्हा डॉक्टरांसाठी प्रत्येक रुग्ण असतो. खरं सांगतो, आज तो रुग्ण कोमातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला जितका आनंद झाला तितकाच आम्हाला सुद्धा आनंद होतोय. तुम्हाला त्यांना भेटायचं ना? हो, मला please, भेटायचं please, आहे. doctor, मला please. त्याशी बोलायचं आहे. हो, थांब, थांब. आपण त्यांना सरप्राईज देऊया. हा हा. दत्तू, दत्तू, ए, ए, बघा एका माणसाला भेटायला कोण आलंय. कोण? भाई, अरे आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. मित्र, हॅलो हॅलो. शिवा, शिवा कशी आहेस? डायरेक्ट शिवा. मी बरी आहे, मी बरी आहे, मी बरी आहे. आणि दत्तू कसा आहे? दत्तू सॉलिड आहे. हो. दत्तू एक नंबर है. दत्तू यारों का यार है. दत्तू सुपरस्टार है. बघा डॉक्टर, किती ते माझ्यावरचं प्रेम. माझ्यासारखी केसही वाढवले त्याने.
डॉक्टर मी आज जिवंत आहे ना ते फक्त या माझ्या मित्रामुळे. अच्छा. हो, माझ्या आणि शिवाच्या लग्नाला तिचे घरचे तयार नव्हते. मग हा माझा भाऊ जाऊन स्वतः तिला घेऊन आला. फक्त घेऊन येताना 5व्या मजल्यावरून खाली उतरताना तिच्या घरच्यांना अच्छा 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 केलं आणि खाली पडला. 1 महिना हॉस्पिटलमध्ये होता डॉक्टर. माझा भाऊ, माझा दत्तू. दत्तू ये रे, ये ना दत्तू. डॉक्टर गौऱ्या, हा काय ए गौऱ्या, हा बोल ना शिवा. ओ डॉक्टर, हे काय आहे? डॉक्टर हे बघा ना. एक मिनिट. हा. काय काय झालं? डॉक्टर मला पण सांगा काय झालंय. रिपोर्ट बघा. वाचले पण. गोळ्या. गोळ्या का टाकल्या? गोळ्या का टाकल्या. तुम्ही गोळ्या घ्या. गोळ्या घ्या तुम्ही. डॉक्टर इकडे या. काय झालं. इकडे काय झालं डॉक्टर. काय झालं काय. मला वाटलंच होतं. काय म्हणजे लक्षणं दिसत होती. काय. तुमच्या मित्राला एक मोठा आजार झाला. काय ए थांब ना पहिला आजार काय ऐक ना. काय आजार झालाय. अत्यंत दुर्मिळ आजार आहे हा. काय त्या आजाराचं नाव आहे हा भ्रम आत्मधक्का स्थिती अकस्मात पात्र बदल. डॉक्टर मराठीत सांगा ना. अहो मराठीतच सांगितलं. हा. कसं आहे, एखादा मोठा अपघात होतो ना, त्या अपघातानंतर आपल्या मनावर छोटासा का होईना परिणाम होतो. शपथ. आता हे आधीच एवढेसे आहेत, त्यांचं मन केवढं असेल. हे मन आहे. बापरे. डॉक्टर म्हणजे ते जे 5व्या मजल्यावरून पडले ना, हा. त्या अपघातामुळे त्यांच्या छोट्याशा मनावर खूप मोठा परिणाम झालाय. त्यामुळे ते कदाचित स्वतःला दुसरं कोणीतरी समजताय. दुसरं म्हणजे ए शिवा डार्लिंग, ए, ये ना. अब ये दूरी सह नहीं जाती. तुझ्यासारखं बोलतोय. हा ना यार. म्हणजे हा स्वतःला गौरव समजतोय. 4 कानाखाली मारल्या ना लगेच जाग्यावर येईल हा. माझ्या समोर तुला डार्लिंग बोलतोय ह्याच्या तर नाही सर डॉक्टर हे काय डार्लिंग. असं करू नका. काय? तुम्ही जर त्यांच्या मनाविरुद्ध वागलात ना, तर त्यांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. हो काय? हो तर अहो माणूस क्षणात होत्याचा नव्हता होईल हो. काय काय? नाही डॉक्टर नाही. खरं सांगतो. हा, नाही. मग करा ना काय करायचं ते करा ना. इकडे या. कसं असतं मोरेजी, हा मानवी मन हे त्रिस्तरीय माठ असतं. सचेतन, अचेतन, अर्धचेतन. मला तर फक्त चेतना माहिती आहे. 3 चेतन कोण. यातल्या 2 गोळ्या देऊ. नको अरे पण डॉक्टर सांगा. डॉक्टर तुम्ही सांगा. हा. त्रिस्तरीय माठ म्हणजे सचेतन, अचेतन, अर्धचेतन. अच्छा. हा माणूस परिस्थितीनुरूप या 3ही स्तरांमधून प्रवास करीत असतो, हा. विहार करीत असतो. सध्या तुमचे मित्र अर्धचेतन अवस्थेत आहेत. त्यांची नेमकी मनोवस्था जाणून घेण्यासाठी आपल्याला अजून थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल आणि अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सगळ्या निरीक्षणांचा अभ्यास करावा लागेल. डॉक्टर हा? खरं तर गोळ्या घ्यायची वेळ तुमची झाली आहे. अरे मला सोप्या भाषेत सांगा ना. एवढं कशाला सांगताय. अहो म्हणजे रुग्णाच्या होला हो द्यावा लागेल. होला हो. हो म्हणजे ते जे सांगतील ते सगळं ऐकावं लागेल, मानावं लागेल. ते जे दाखवतील ते बघावं लागेल, स्वीकारावं लागेल. ये माझी डार्लिंग, हा. ये ना माझ्याजवळ. डॉक्टर याला मी जागीच मारून लागू का आता. तुम्ही त्यांच्या मनाविरुद्ध वागलात तर कदाचित तेच होईल. म्हणजे त्यांच्या मनाला जरा जरी धक्का बसला ना, हा त्यांचा जीव जाऊ शकतो. अरे पण नाही डॉक्टर, अरे शिवा पण नाही. ए शिवा डार्लिंग, ये ना माझ्याजवळ. अरे याला काय करू रे मी. हो गौऱ्या डार्लिंग, आले मी तुझ्या जवळ. अरे डॉक्टर त्यांनी हात सोड रे. हात पकडला त्यांनी. शिवा, आपण लग्न कधी करायचं? लग्नाचं म्हणतो डॉक्टर. तू बरा झालास की करूया लग्न. ए मी बरा आहे डॉक्टर. मी बरा आहे की नाही? हा हो 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 तुम्ही बरेच आहात. हो हो. दत्तूला विचार. दत्तू, मी बरा आहे की नाही? तू हा हा ह्या बरं आहे बघ मी बरा आहे. मग आपण आत्ताच्या आत्ता इथे लग्न करूया. आत्ताच्या आता चालेल. हा, ए येडी चालेल काय. नाही करायचं लग्न. दत्तू, दत्तू. अहो तुम्ही त्यांच्या मनाविरुद्ध वागताय. बघा त्यांचा त्रास व्हायला लागलाय. सॉरी करूया लग्न, आत्ताच्या आत्ता करूया लग्न.
हा करूया लग्न. बस ना तू, आपण करूया लग्न. लगेच बरं वाटलं तुला? हा लग्न करूया ना. ज्युनियर डॉक्टर बने हार घेऊन या. हार कसले मला सांगा. लग्नाचे. वा, तू हार घेऊन रेडीच होता? तुम्हाला सांगितलं ना, आम्ही अशा रुग्णांसाठी तत्पर असतो, सदैव तत्पर असतो. डॉक्टर आते होते हे तुम्ही लग्न डॉक्टर माझ्या बायको सोबत. हे घ्या, घाला हार घाला. ऐका, तुम्ही उगाच चिडचिड करू नका. ऐका, रुग्णाला त्याच्या कल्पनेच्या विश्वात मुक्तपणे विहार करू देऊया आपण. एकदा का त्याच्या मनोलहरींची आत्मतृप्ती झाली की तो चक्कर येऊन पडेल आणि पुन्हा पूर्वावस्थेत येईल. तर ते माझी हे होणार- तात्पुरतं आहे म्हटलं ना तुम्हाला. एकदा आत्मतृप्ती झाली की हे सगळं थांबेल. तात्पुरतं आहे. घाला. आपलं लग्न झालं. डॉक्टर एक रिक्वेस्ट होती डॉक्टर. काय? काय? म्हणजे मला डिस्चार्ज मिळेपर्यंत माझ्या बायकोला इथे एक दुसरी खाट टाकून दे ना. याच्या तर ना याला खाट कशाला पाहिजे? याला खाट कशाला पाहिजे? कल्पनेच्या विश्वात विहार करू द्या. तात्पुरतं आहे हे. खाट मागते तात्पुरतं आहे का? शिवा आपण दत्तू आपण हनीमूनला कुठे जायचं? हे बघा हनीमूनला जायचं म्हणतो याला सांगा ना हे यार. जातोय तो जाऊ दे. आपण दोघे कुठपर्यंत जातोय? ऐका ना. अरे डॉक्टर तुला माहितीये मी आपल्या मुलांची नावं पण ठरवली. तर मुलगा झाला. हे बघा कुठपर्यंत किती पुढे गेलाय बघा तो. त्याच्या मनाविरुद्ध जाऊ नका, नाही तर त्याचा जीव गमावून बसाल. अरे पण माझी बायको चालली ना. शिवा ऐक ना, मी तुझ्या कानात एक गंमत सांगू. डॉक्टर मला सोड, आता सोड. आता ते होतं. हे तात्पुरतं आहे. ज्याला कानात काय गंमत सांगायची काय नाही आहे? सांगायचं मी तुम्हाला सांगतो बघा. त्रिस्तरीय माठ असतो मानवी मन, म्हणजे त्रिस्तरीय माठ. अरे तुझ्या माठाला गेला तडा. नाग्या तू दोष शेडून नव्हता बरं होतं मरणा कुठेतरी जाऊन. हे आता मला अडवायचं ना. हे तू गौरव आहेस ना? हा नाही पुढच्या शेड्यूललाही दुसऱ्या बरोबर पळून गेली ना तर नाव लावणार ना गौरव मोरे म्हणून. हा तुम्हाला लग्न करायचं आहे का? आता तुला दाखवतो लग्न कसं असते ते. एक मिनिट थांब. दत्तू नाही,